आम्ही सारे खवय्ये. आपली पुढची रेसिपी काय? सत्तू भाकरी बाईट. सत्तू भाकरी बाईट. ओके, त्याचं साहित्य सांगता मला काय? सातूचं सरसरीत पीठ, नाचणीचं सरसरीत पीठ, गाईचं तूप, ओके. सैंधव मीठ, बारीक चिरलेला आवळा, ओके. मेथीचे दाणे, एरंडेल तेल, जिरं, नंतर ओली हळद, ओके. आलं आणि अकंपनीमेंट म्हणून त्याला आपण कारल्याची चटणी वापरतो. ओके. साहित्य माझ्या लक्षात आलेलं आहे. फक्त एक दोन गोष्टी, एक दोन संदेह, एक दोन शंका सतत डोक्यात असतात भैया. ही कारल्याची चटणी कशी केली, म्हणजे काय घातलं? कारल्याची चटणी आहे. कारलं हा लोकांना न आवडणारा असं पदार्थ, प्रचंड आवडत नाही आणि पण तो चांगला टेस्टी झाला तर तो आवडू शकेल म्हणून तो सगळं आपण तेल त्याच्यामध्ये घेतो. बरं. त्या तेलामध्ये आपण लसूण जो असतो तो खरपूस भाजतो, मिरची आपण त्याच्यात टाकतो आणि मग बारीक चिरलेलं जे कारलं जे असतं ते त्याच्यावरती खरपूस चांगलं परतायचं आणि ते एकदा तयार झालं की खाऊन बघायचं आणि मग नंतर फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. ते महिनाभर चांगलं टिकतं. म्हणजे गृहिणींना दररोज ते करत बसायला नको, फक्त भाकरी केली की त्याच्याबरोबर काढायचं आणि खायचं. बरं, मला अजून एक कळलं नाही, हे तिळाच्या तेलात तुम्ही केलं? हो, ते तिळाच्या तेलात. आणि हे एरंडेल म्हणजे कसं काय? एरंडेल तेल हे वातशामक म्हणून आयुर्वेदामध्ये प्रसिद्ध आहे. इस्पेशली आपला जो अन्नमार्ग जो आहे पूर्ण, तर त्याला ल्युब्रिकेशन देणं हे त्याचं काम आहे. आणि डायबिटिक पेशंटला अनेक प्रकारची पथ्य असतात, अनेक प्रकारच्या गोळ्या चालू असतात, पथ्य. तर त्याच्यामुळे शरीराची जी एक प्रकारचा कोरडेपणा शरीरामध्ये आलेला असतो, मी सोप्या भाषेत सांगतोय, तर तो कोरडेपणा सेल्युलर लेवलला पण जो कोरडेपणा, त्याचे जे प्रत्येक पेशीचे जे लेयर्स असतात, लिपिड लेयर्स असतात, तर ते पण कोरडे होत जातात आणि त्या सेल्स मध्ये चेंजेस होत जातात. तिथपर्यंत हे एरंडेल तेल पोहोचू शकतं अशा रेसिपी मधनं आपण दिलं तर. ओके ओके. तर म्हणून थोडक्यात आपण जे खाल्लेलं ते घसरून पटकन जावं खाली यासाठी म्हणून आहे. घसरगुंडी आहे थोडक्यात, आतली घसरगुंडी. बरोबर. ऑइलिंग करायची ती घसरगुंडी. ओके, साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करणार प्रशांत? आपण हे 2 स्टेप्स मध्ये आपण हे करणार. प्रथम आपण हे गरम पाणी जे घेतलेलं आहे ते आपण पीठ मळण्यासाठी म्हणून, भिजवण्यासाठी म्हणून आपण वापरणार आहोत. ओके. आपण हे सातूचं पीठ घेतलं, समप्रमाणात आपण घेतोय. बरं. नंतर आपण हे नाचणीचं पीठ घेतलेलं. हे गरम पाणी का घ्यायचं? त्याचं गरम पाण्याने तो बांधणी त्याची आहे ना, बाइंडिंग, तर ते त्याच्यामध्ये चांगलं येतं. आपण एरंडेल तेल त्याच्यामध्ये मिक्स करतो. बर. आणि ह्या रेसिपी मधनं ते खाल्लं ना तर ते जातं पण पोटामध्ये, कारण नाक बंद करून एरंडेल घेण्याची जी पद्धत आहे त्याच्याऐवजी ह्या रेसिपीतनं घेतलं तर ते कळणार पण नाही. औषधी सुद्धा आहे, म्हणजे सगळंच औषधी आहे. आपण साधारणतः 1 तेल एरंडेल, 1 चमचा तेल, 1 चमचा तेल आपण त्याच्यामध्ये मिक्सिंग साठी म्हणून टाकलं. त्यानंतर आपण हे गरम पाणी जे आहे ते त्याच्यात मिक्स केलं. आता काय करायचं? आपण आता हे मळत असताना याच्यामध्ये ओली हळद ही आपण टाकतो. ओके. आणि ओली हळद आणि आवळ्याचे तुकडे. हळद आणि आवळा हे आयुर्वेदामध्ये डायबिटीस साठी अप्रतिम. थोडंसं आवळा मला आवडतो. हे करून आपण चांगलं मिक्स करून घेतोय पीठ. हे पीठ मळून आपण 5 मिनिटं तसंच ठेवून द्यायचं. ते चांगलं बाइंड चांगलं त्याच्यामध्ये होतं. आणि तेवढ्या वेळात आपण तुपावरती जिरं आणि मेथी असं भाजून घ्यायचं. हे भाजून घेऊया. तुझं हे चालू दे तोपर्यंत मी हळूच तिकडे तूप सोडतो. 1 चमचा तूप घ्या. ह्याच्यात अजून पाणी लागेल तुला? थोडं नाही, ते जरा थोडंसं घट्टच असलेलं बरं. बरं बरं. आणि हा तवा कुठला वेगळ्या प्रकारचा आहे? हा मातीचा तवा आहे, खापर आपण ज्याला म्हणतो. ओके ओके. गावाकडे हे आगीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. ह्याच्यात मीठ घालायचं? मीठ टाकायचं. किती? चवीपुरतं. कारण या दोघांनाही स्वतःची चव नाहीये. हो. नाही. ओके. आता पीठ मळून झालेलं आहे. 5 मिनिटं आपण तसंच ठेवूया. तोपर्यंत आपण गरम तूप जे करत लावलं त्याच्यावरती किती घालू? थोडी टाकायचं. अजून जरा लागेल जास्त. ही थोडी अगोदर टाकायची आणि जास्त कडक असते. त्याच्यानंतर जिरा टाकायचं.
आणि हे थापताना पण त्याच्यावरती थोडं पसरणार, म्हणजे ते असं कुलच्यासारखं दिसतं, त्याला चव पण चांगली लागते. बरं. आणि मेथी पण ती नुसती खाण्यासारखी नसते, कडू चवीची आहे आणि डायबिटीसला मात्र चांगली. तर ती हे अशा प्रकारे केली ना की तिचा कडवट पण अजिबात लागत नाही. ओके. भाजलेली मेथी आहे ती आपण बाजूला काढून घेऊ. ओके. भाजलेलं जिरा आणि मोहरी, जिरा आणि मेथी आपण बाजूला ठेवून देऊ. आता आपण भाकरी थापून घेऊ. पहिल्यांदा हे पीठ सगळं पसरायचं आहे याच्यावर, तर चिकटत नाही भाकरी ती. ओके. कशाला भाकरी आपली तयार झाली. आता आता आपण तवा ऑलरेडी तापत लावलेला आहे. त्याच्यावरती आपण थोडस हे एरंडेल जे आहे ते जस्ट चिकटू नये म्हणून फक्त एक फिरवून घेणार आपण. भाकरी टाकल्याच्या नंतर चिकटू नये म्हणून, आणि मातीच असल्यामुळे खूप ते त्या भाकरीमध्ये जात नाही, बरोबर. ऍब्सॉर्ब होतं. ओके. टाकायची त्याच्यावर भाकरी. थोडं आपण पहिल्यांदा त्याच्यात हे टाकून घेऊया, जिरं आणि मेथी. अच्छा, आपण मगाशी हा. ते फ्राय करून घेतलं ते. आणि आता ही छोटीशी भाकरी त्याच्यावरती आपण गॅस मोठा करू. एक पाण्याचा त्याच्यावर हात फिरवायचं, त्या आतमध्ये वाफ जी असते ती त्याच्यात कोंडली जाते. बर. आणि ही भाकरी झाली की डायरेक्ट त्या आपण जी कारल्याची चटणी केलेली आहे त्याच्याबरोबर खायला सुरुवात करायची. फॅन्टॅस्टिक. साहित्य आणि कृती लिहून घ्या. सत्तू भाकरी बाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सत्तूचं पीठ, नाचणीचं पीठ, साजूक तूप, सैंधव, आवळ्याचे तुकडे, मेथी, एरंडेल, जिरं, ओली हळद, आलं, कारलं, लसूण आणि मिरचीची चटणी. कृती: कारलं तेलावर परतून घ्यावं, त्यामध्ये सैंधव, मिरची आणि लसूण घालून चटणी वाटून घ्यावी. एका बाउलमध्ये समप्रमाणात सत्तूचं पीठ आणि नाचणीचं पीठ घेऊन त्यामध्ये एरंडेल, गरम पाणी, ओली हळद, आवळ्याचे तुकडे आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं. साजूक तुपावर जिरं आणि मेथी भाजून घ्यावी. तयार पिठाच्या भाकऱ्या थापून घ्याव्यात. एरंडेलाचा हात लावून तव्यावर जिरं मेथी घालावं आणि त्यावर भाकरी टाकावी. पाण्याचा हात फिरवून खरपूस भाजून घ्यावी आणि कारल्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावी. आम्ही